नमस्कार. एज्युकेशन अपडेट C9P ह्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेवटचं प्रकरण 12वे बदलता भारत भाग 2 ह्या प्रकरणावरील बोर्ड परीक्षेला आलेले वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. तरी सुरुवात करूया. निवडून विधाने पुन्हा लिहा. एर्नाकुलम हा 100% साक्षर झालेला जिल्हा केरळ या राज्यात आहे. इसवी सन 1995 भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ ही मोहीम सुरू झाली. प्रश्न पहिल्यातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. हामिद दलवाई मुस्लिम स्त्रियांच्या हक्कासंबंधी कार्य. राहीबाई पोपरे बीजमाता म्हणजे सीड मदर ह्या टोपण नावाने ओळखल्या जातात. खशाबा जाधव हॉकी खेळात ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंचवला. सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये 100 शतकांची कामगिरी. पहा, चुकीची जोडी आहे. खशाबा जाधव हॉकी खेळात ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंचवला आणि दुरुस्त झालेली जोडी आहे खशाबा जाधव कुस्ती खेळात ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंचवला. दुसरा प्रश्न आहे पहा. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग मानवी हक्कांचे संरक्षण. सेंटर फॉर सायन्स एन्व्हायरमेंट दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास. सिसकॅप कासवांचे जतन करणारी संस्था. इंटॅक वारशासंबंधी जतन व जागृती करणारी संस्था. चुकीची जोडी आहे पहा. सिसकॅप कासवांचे जतन करणारी संस्था आणि योग्य जोडी आहे सिसकॅप गिधाडांचे संरक्षण करणारी संस्था. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटनासंबंधीची नावे लिहा. मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे हामिद दलवाई. प्रश्न दुसरा योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. ज्यामध्ये पहा, सारे शिकूया पुढे जाऊया या ध्येय वाक्यातून पुढील अभियान पुढे आले. योग्य उत्तर आहे प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावरील विषमता दूर करून सर्व शिक्षा अभियानाचा उद्देश पूर्ण करणे. दुसरा आहे पहा. राहीबाई पोपरे यांना भारताच्या राष्ट्रपतींनी नारी शक्ती पुरस्कार दिला कारण त्यांनी कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीच्या माध्यमातून देशीवानाच्या बियांचे संवर्धन केले. भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान दिला कारण भारत सरकारने सचिन तेंडुलकर यांच्या 100 शतकांच्या कामगिरीचा विचार केला. दिल्लीतील सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये CNGचा वापर करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला कारण सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट संस्थेने प्रदूषणावर उपाय म्हणून ही शिफारस केली होती. प्रश्न तिसरा संकल्पना चित्रे पूर्ण करा. ज्यामध्ये पहिलं संकल्पना चित्र आहे पहा. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार. ज्यामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार. पुढचं संकल्पना चित्र आहे पहा. पर्यावरण रक्षणासाठी संबंधित विषयात कामगिरी बजावलेल्या व्यक्ती. ज्यामध्ये चिपको आंदोलन सुंदरलाल बहुगुणा, नर्मदा बचाव आंदोलन मेधा पाटकर, जलसंधारण क्षेत्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कासव समुद्री गरुड यांचे संरक्षण भाऊ काडदरे. पुढचा प्रश्न आहे पहा. आयुष भारतीय चिकित्सा पद्धती. ज्यामध्ये योग व निसर्गोपचार, युनानी उपचार, होमिओपॅथी आणि आयुर्वेद. पुढचं संकल्पना चित्र आहे वेगवेगळ्या व्यक्ती आणि त्यांच्या संदर्भातील कामे. हामिद दलवाई मुस्लिम स्त्रियांच्या हक्कासंबंधीचे कार्य, सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलन, मेधा पाटकर नर्मदा बचाव आंदोलन, डॉक्टर राजेंद्र सिंह जलसंधारण क्षेत्र. पुढचं संकल्पना चित्र आहे पहा. सुरुवातीला डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम
राबवणारी घटक राज्य. आपल्याला इथे आसाम, हरियाणा आणि तामिळनाडू ही राज्य दिलेली आहेत. तर पुढची राज्य आपल्याला लिहायची आहेत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ. प्रश्न 4 टिपा लिहा. पहिली टिपे पहा. पोलिओ निर्मूलन. भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे 1995मध्ये पल्स पोलिओ ही लसीकरणाची मोहीम सुरू झाली. जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात आली. पोलिओ रोगाचे भारतातून उच्चाटन करणे व 5 वर्षे वयापर्यंतचे एकही बालक लसीकरणातून वगळले जाणार नाही हे पाहणे ही ह्या मोहिमेची उद्दिष्टे आहेत. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आणि लोकांना त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिबिरे घेणे, घरोघरी लसीकरण करणे, प्रसारमाध्यमातून जाहिराती देणे अशा उपायांचा अवलंब करून शासन लोकात जागृती घडवून आणते आहे. पुढची टीप आहे वायू प्रदूषण. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बनचे आणि अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढत जाणे यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात. हे वायू प्रदूषण कारखान्यांच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारा धूर, काजळी तसेच वाहनांमधून बाहेर पडणारा धूर यांमुळे होते. वाहनांची वाढती संख्या, वाहनांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष यांमुळे वायू प्रदूषण जलद गतीने वाढते. दिल्ली येथे सर्वात जास्त वायू प्रदूषण होते. भारतातील सर्व शहरांमध्ये वायू प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. कारण वायू प्रदूषणामुळे लोकांचे श्वसनविकार वाढत चालले आहेत. वायू प्रदूषण कमी व्हावे म्हणून शासन अनेक प्रकारचे उपाय व कायदे करीत असते. पुढची टीप आहे राष्ट्रीय मानव अधिकार आयोग. 1993च्या मानव अधिकार संरक्षण कायद्यान्वये भारत सरकारने राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना केली. नागरिकांचे जगण्याचे स्वातंत्र्य, समानता इत्यादी हक्कांच्या संरक्षणासाठी मानव अधिकार नाकारले जाणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी हा आयोग स्थापन करण्यात आला होता. मानव अधिकार संरक्षण कायद्यानुसार वृत्तपत्रांत किंवा प्रसिद्धी माध्यमांमध्ये अन्यायासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल हा आयोग घेऊ शकतो. अत्याचारग्रस्त व्यक्ती स्वतः किंवा त्याच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता अगर संस्था तक्रार दाखल करू शकते. शेवटची टिपे पहा. खेलो इंडिया. भारत सरकारने 2017 पासून पूर्वीच्या काही योजना, नवी उद्दिष्टे एकत्र करून खेलो इंडिया ही योजना सुरू केली. खेळांना मोठ्या प्रमाणात लोकांचा पाठिंबा मिळवणे आणि खेळांमध्ये उत्तम दर्जा गाठणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. या योजनेचे 12 घटक आहेत. वयवर्ष 10 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांना ह्या योजनेत सहभागी करून घेतले जाते. शालेय पातळीपासून विद्यार्थ्यांमध्ये खेळांची गोडी निर्माण करणे, मुलींचा खेळांमधील सहभाग वाढवणे इत्यादींचा या 12 घटकात समावेश आहे. फुटबॉल, ॲथलेटिक्स, खो खो, कबड्डी इत्यादी खेळांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तर अशा पद्धतीनं आपण एकूण 12 प्रकरणावरील बोर्ड परीक्षेला आलेले वस्तुनिष्ठ प्रश्न पाहिले आहेत. तरी पुढील व्हिडिओसाठी एज्युकेशन अपडेट C9P ह्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.